हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्म 12 अध्यायो गीतेंतुलो भक्ती योगांतो अर्जुनालागी एक सद्भक्तू जेवो मिगेल वैरी परम प्रीती आसूचे भक्ताले लक्षण कसले म्हणून सांगताची खंच भक्तू म्हाका प्रितीचो म्हणून सांगता रस तशी सांगताची तो भक्तांगेल गुण सांगता. आता तुल्यनिंदा स्तुती मौनी संतुष्टो येन केनचित् म्हणून म्हणले. तुल्यनिंदा स्तुती निंदे मान आणि अपमान या द्वंद्वांतू समत्व ರೀತಿರ सुचो म्हणजे ಹೊಗಳಿಸಿಲ್ಲರಿ ತೆಗಳಿಸಿಲ್ಲರಿ कसल्या काही परमात्म कारण परमात्माक समर्पण ही बुद्धी तशी मौनी मननशीलता म्हणले. मननशीलता म्हणल्यारी मौनी म्हळे बाह्य मौनने तोंड बंद करून बैसून मनांत उल्लोचेने कोण तोंड सोडल्यारी परमात्माले विषय उलयत की तोंड बंद केल्यारी मनांत परमात्मालो विचार करत की तसले मननशीलता म्हणलेले एक गुण कोणास तो मौनी म्हणून घेता मुनी म्हणून घेता म्हणले. परमात्माल विशयांतू कशी म्हळ्यारी मोक्ष संन्यास योगांतू सांगिल बरी परमात्माल विशयांत कितले उल्लो येत तसले जन परमात्माक प्रितीचे मौनी म्हळ्या बाह्य विशयांतू कोण मौन असतं की अनासक्त असतं की ते एक तसल एक मननशीलता जेव्हा मौनी म्हणलेलो तसलो भक्त परमात्माक प्रितीचो म्हणालो. आता परमात्मा सांगता संतुष्टो येन केनचित् भक्त जावन आशिल्लो ताका कसं मेळ्ळें तितल्यान तो तृप्त जावन आसता संतुष्ट जावन आसता आनी विंगड कसले आनी की थोडे जाय आशिल्ले आनी कसले असल पुराय विचारू जेव्हा आनी मेळ्ळें म्हाका जायत आशिल्लें म्हणलें अतृप्त बुद्धी म्हणटाची त्या तांकां भक्तांक ना. देवान म्हाका जिवनांत इतली पुणी दिला म्हणलेले एक तृप्ती ताका आसता. ते तो कशें आसता म्हळ्यार एक सूख पाल्लो वार येतना ते खंय वचून पडो थंय आसता तें वपास वार आयलें खंय की व्हरून घाल्लें थंय आसता तें. तशीची एक सुकून गेले पाल्ल्या वरी वार खंय घेवन वता थंय आसल्या वरी परमात्मान कशी ताका दवरले तशी तो आसता. ताचे खातीर म्हणचे इट्टांगे इरुवेनो हरिये नर हरिये म्हणून परमात्मा तूं कशी म्हाका दवरले तशी हांव आसता. तूं कितले कश्ट दी कितले सूख दी कसलेची खावच्या दिना नशी राब वस्त्र आभरण कसले ना दिले दुर्बळपण तूं दिल्यार हांव संतोशारी आसता. तूं सर्व पंचभक्ष परमान युक्त जावन आशिल्लें भोजन जाय जाल्यार तितले श्रीमंतिका कसले दी तेन्नाय हांव हें मेगेल न्हय तूं गेलें तूं म्हाका भोगू दिलेलें म्हूण लेखून तूं दवरलें तशी हांव आसता म्हूण सांगून कोण परमात्माले वैरीची एक दृढभक्ती दवर नासता तो संतुष्टो येन केनचित् तो संतोशार आसता. म्हाका हें जायी त्या जायी म्हूण सांगून देवाकय खरखरे का तितली निमगी तलजन आसाची एक जाले नंतर एक जाले नंतर एक जाले नंतर एक ते देवाक एक गडी पुरसतीर बशा सोणानातील तसल व्हडली भक्त देवाक आसताची. आजी चमकलीची नड्या राबलीची कसल की एक घरा जाय आशिल्ले विशय निमगेलो ते मेळ्ळें म्हणटा देवान लेखचे आजी हो संतोशार आस दिसता ना ते दुसरेक नवी आशिश उर्जेली वापस ती बाई देवान परिपूर्ण केल्या वापस तिन्नी आशिश उर्जेली अशी आशेक एक मीत म्हणलें ना एकामागशी एक अतृप्त जावन आशिल्लें जीवन तो मनुष्य केन्नाय दुखी तसल्यार कोण संतृप्त जीवन करता तो केन्नाय सुखी. तशी हांगा परमात्मान कशी तूं दवरता देवा तशी हांव आसता म्हूण सांगून भक्तू परमात्माले सांगता. तशी आमी
भक्तांगेल जीवन भक्त चरित्र पुरे पळिलं ಪುರಂದರದಾಸಾಲ್ जीवन पळिलं आम्ही नवकोटी नारायण म्हणून नाव घेतील तसं पुरंदरदासो सर्व त्याग पूर्ण तागेल कसलस धन संपत्तू घर इत्यादी कृष्णार्पण म्हणून सांगून तुळशी दळ दवरनो सर्व तो दान कोरनो कसले ज्ञानानं शिवत तसलो पुरंदरदासो कितलं व्हड भक्त म्हळ्यार ताका कसले अपेक्षा ना पुरंदरदासाक तो निर्लिप्ततेरी निश्चिंततेरी इतलो शिलो थोडे कसले दवरून घेवया म्हूण सांगून त्या एक आशी ताका ना नशी निर्लिप्त बुद्धीन पुरंदरदासो वत पळय जाल्यार तागेले एक ते दृढत्वाक निर्लिप्ततेक त्या एक प्रितीक म्हळ्यार परमात्माला वयरची विश्वासाक परमात्मान कसलेची एक च्यूत येना नशी ताणें लेखील बद्द करून दिले पुरंदरदासान लेखील परमात्मान बद्द करून दिले तशी मस्त सकडी भक्तांगेल चरित्रस पुरंदरदास मात्र नाही प्रत्येक भक्तांगेल चरित्र सर्व सोण परमात्माल एक चिंतनेन तो त्यांनी संतोष राशील भक्तांक आमी पळयताची तुलसीदास जवो तशीची कबीर जवो कनकदास जवो कितली की सकडी संत आसाची संत महांत पुरे परमात्माले एक परमात्माला वैरी भार घालून निश्चिंतेरी ताणें दवरलेले बरी आमी आसताची म्हूण सांगून जमकले म्हणून पुरंदरदासो ताका गुरू जल्लील तागेल बायल जाल्यार ती एक भांगरा लोट पुरंदरदासाल केन्नाय ताणें तांतू दूद पिवचें पळय सर्व सोडका मोह सोडका सकड सांगून हाणें सर्व सोड तर ती ते एक भांगरा लोट घेवन जमकले तागेल उठू रान येयले कुडले तिणें भिवची कई आंगरा बुया मागीर वच्चा फाई वच्चा पर वच्चा म्हणची कई पुरंदरदासा संशय येवन ती गेले कांदा आशिल्ली जोळगी घेवन तांडून पळयत तांत भांगरा लोटस ओ हाचे खातीर तूं भितवे न्हय ते तुमी सान दुखून पिवचे आशिल्ले की तुमगेल्या अम्मान म्हाका सांगिल्लें तांतू न्हू तुमकां हांव दूद दिवचें म्हाका त्या एक सोडू मन येनी म्हणटा कसं मन ते मोह सोडना तिले हाजी निमती तुका देवाला वयरी विश्वास ना तुका हें घेवन येयलें देखून तूं भित्ता वच्चाक हेकडे तेकडे नाकाचे नाका तुका मोह आस जाल्यार हें नाकाचे नाका हें त्याग करी म्हूण सांगून काण उडयत गे पुरंदरदास तशी निर्मोह कोणा आस मोह कोणा ना त्यांनी परमात्माले परमभक्त जाताची निश्चिंतेरी संतृप्तिरी जीवन तांणी करताची तशी मागचे तांणी देवाला एकाची देवा म्हगेलें कुटुंब निर्वहणेक कितले जेवका तितले मांद्र न्हय अतिथी म्हळ्यार सांगनाशी येतले जन येतन तांकां एक कसकी पडटा दिवचें तितले तूं तितलें दिल्लें रे पुरो परमात्मा म्हाका अती कसलें नाका म्हूण सांगून ताचे खातीर साकू म्हळ्यार पुरो म्हूण कोण म्हणटा तो भारी धनीक उकय तेची जाय आशिल्लें म्हूण कोण म्हणटा तो बरी दरिद्रू म्हणून तशी हें घर धन संपत्तू हे पुरे बाह्य विशय जालो ऐहिक विशय जालो हें निजावन आमकां मेळका जाल्यार ह्या जन्मांतू फुडल्या जन्मांत आमी कसले की दान धर्म इत्यादी करून कसं की पुण्य संपादन केल्या मात्र आमी फुडल्या जन्माक हात उबारून कोणाकय कसलें दिनी आमकां घर ना आमी फुडल्या जन्माक कोणाक एक भूंय दिनी आमकां ह्या जन्माक घर ना धन दिनी आमकां ह्या जन्माक धन ना बुकेन येयल्याक एक अन्न दिनी ह्या जन्मांत आमकां दट्ट दरिद्रता पडटा खावच्या समीत ना आमी पळयताची तेची कोणालेची खाल्ला तेदनाय दरिद्रता येता कोणाकय मोस केला तेदनाय देहाक सकी व्याधी येता हे पुरे पूर्व प्रारब्धा निमती गेलेले तशें जावन परमात्माला वयरी भार घालून परमात्माला प्रित्यर्थ जावन परमात्माला कतिरची कोण कर्म करता कडेर ते कर्मफल कोण परमात्माक अर्पण करता तांकां परमात्मा कसले दिवका ते काला तो दिता मात्र न्ही भक्त जावन आशिल्ले परमात्मान कसो दिला त्या विशयांत तांणी तृप्त जावन आसताची तशें जावन संतुष्टो येन केनचित म्हणलें आतां अनिकेत म्हणटा निकेत म्हळ्यार घर अनिकेत म्हळ्यार घर ना नशें आसचें म्हळ्यार हांगा भक्तांक अनियतवास म्हणला अनियतवास यस्य कोणाले एक अनियतवास अनियत म्हळ्यार कसं न्ही नियत म्हळ्यार एक कडेन केन्नाय राबून आसचें तशें ना अनियतवास म्हळ्यार एक कडेन स्थिर जावन राबूक ना त्या भक्तान तशी भक्तांक
तांकां हांगारा बुकात इरपका हें मिगेल घर हें मिगेल जाग कसले मोह तांणी वाडोवन गेलाची तांकां खंय आमी खंय आसल्या रे परमात्मान आमगेलो ओटो आसल्यार जाल्ले म्हूण सांगून न्हू एक तांगेली भक्ती परमात्माला वयली परमात्मा म्हाका खंय घाली जाल्यार तूं मिगेल ओटो सुका सांगता पळय हालल्लादर हाको नीरल्लादर हाको तूं दुद्दागाली न्हय में उदकागाली तूं कशी म्हाका खंय घाला तशें हांव आसता दुद्दान तो घालल्यार हांव शाई जावन आसता तेची उदकांक घाल्यार हांव जळकी जावन आरामेरी एकड तेकड वतर आसता म्हाका तूं खंय घाल कशी दवरला तशें हांव आसता म्हूण सांगून म्हणचें तशी तागेल भक्त अनिकेत म्हणटाची म्हळ्यार घर नातील जन म्हळ्यार पळया दासांक परमात्माल सेवकांक तांकां घराचें अगत्य ना तांणी परमात्माले घर आमगेलो आश्रय म्हूण सांगून लेखून आसता ताजे खातीर नवें पुरंदरदासान पद्य केलें अಲ್ಲಿದೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದೆ ಸುಮ್ಮನೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದೆ ಸುಮ್ಮನೆ 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 त्या पद्य चंदिश्चे खातीर 3 पंत सुम्मने 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 म्हणटाची बदल नवें आमी हांगा घेवन कसं केलें कन्नडान सुम्मने 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 म्हळ्यार फटीक तर आयलो कसले केल्लें ना म्हण अर्थ येता तशें हांव न्हू ते पुरंदरदासान अಲ್ಲಿದೆ ನಮ್ಮ ಮನೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದೆ सुम्मने हा फटीक तर हांगा इलो म्हूण ताणें एका पंत सांगिल्लें आमी ते 3 पंत सांगता त्या म्हळ्यार आमी जिवनान तूं चांग आशिल्लें कसलीय करनाची व्यर्थ जालें आमगेलें जीवन तशें हांव एक धर्म पालन करनाची एक सदाचार सन्नडता नियम जिवनान तूं कसलें ना खाली खावच्या जेवच्या न्हिदच्याक भोंवच्याक हेंचें आमगेलें जीवन व्यर्थ जावन गेल्लें ताजे खातीर सुम्मने 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 म्हणचें व्यर्थ केल्लें जीवन म्हूण सांगून तशी परमात्मान आसूचें मोक्ष म्हळेलें घर आस पळय तेचें आमगेलें घर हें सुळ्ळू मने हें पट्टी घर म्हूण मने म्हळ्यार आमी घराकय सांगूं येता देहाकय सांगूं येता देह गेह आनी देह ही गेहची कशी आमी आमगेलें स्वंत घर भाडें घर म्हणटा पळय तशीची जिवात्माक भितर आशिल्ली जिवात्माक हें शरीर एक भाड्या घर अशी बदलायसी तर सुख जाता स्वंत घर मेळ्ळो थंय स्वंत घर कोरतय भाड्या घरांत वतर आसताची भाडें दितर आसताची एक पंत प्रमोशन म्हळ्यार चांग ಸ್ವಲ್ಪ चड दिला रे वाडणी चांग भाड्याचें घर मेळ्ळो पुरो एक पंत आमकां सुमाराक घर मेळ्ळो पुरो अशी ताजे खातीर ಶಿಶುನಾಳ ಸರಿಪಾಲ एक पद्य कसं म्हूण म्हळ्यार ಸೋರುತಿ ಹುದು ಮನೆಯ ಮಾಳಿಗೆ ಅಜ್ಞಾನದಿಂದ घर पौंत ಕೈತಾ गेले माळिगे अज्ञानದಿಂದ माळिगे म्हळ्यार आमगेले उत्तमांग कसं न्ही ಮತ್ತೆ ज्ञानश्चें त्या आमी म्हणटा म्हळ्यार मात्यांत बुद्धीश्चें म्हूण थंय बुद्धी ना ज्ञान ना तशें जावन आमी अज्ञानांत बुडल्यांची म्हणलेले खातीर ಸೋರುತಿ ಹುದು ಮನೆಯ ಮಾಳಿಗೆ म्हणचें हांगा आन्यक म्हणटा कसलें माडू निल्लदయ్या माडिगे गूडू निल्लदయ్या म्हूण सांगून तशी आमकां माड ना म्हळ्यार ज्ञान ना म्हूण सांगून तशी आनी पुरंदरदास सांगता ಕೊಟ್ಟ ಬಿಡಾರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಜೀವಿಸಲಿ ಹರಿಯೇ म्हूण म्हाका एक शरीर दिला तें एक घर म्हणलें तांतू भितरी आत्मस वयवे तशी ते सांगचे पुरंदरदासान ಕೊಟ್ಟ ಬಿಡಾರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಜೀವಿಸಲಿ ते आत्म कांय त्या शरिरांत तूं शाश्वतवे न्ही ते शरिराचे अवधी जाल्ले कुडले परमात्मान त्या शरिरा वेल्ले कुडले आत्म स्वतंत्र जाल्ले त्या शरिरा दुखून वापास एक शरीर सोदून भोंवता आत्म ताका ताजे ह्या शरिरांत तुले प्रारब्ध समजावन त्या शरीर मेळटा तशी हें ಕೊಟ್ಟ ಬಿಡಾರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ದಿನ ಜೀವಿಸಲಿ म्हूण हें भाड्या घर सोडल्यार आनी एक भाड्या घर मेळचें स्ವಂತ घर न्हयचें न्ही स्ವಂತ घर भारी कश्टान पळय बांदूचें हांगा तशीची स्ವಂತ घर आमी बांदूंक जाल्यार म्हळ्यार स्ವಂತ घर मोक्ष म्हळ्यार घर आमकां मेळका जाल्यार स्ವಂತ घर तेदना त्या भारी कश्टारी मस्त साधन करपा जाता ताका तशीची हे एक रितीर सांगीत कशी म्हळ्यार आतां आमी यात्रे म्हूण वताची व्हडली देवस्थानां वताची चंग काशी विश्वनाथा पळोवची रामेश्वरा वचूं पुरोची बद्रीनारायणा पळोवचें पुरोची एक त्या देवाल सानिध्यान तूं भारी संतोश जाल्यार कडेर म्हणटा यात्रा जावन आमगेल्या घरा येतना आमगेल्या घरान तुले देवा कुडा दवरलेले देवा पळयतना एक म्हणटा अय्यम्मा देवा तूं सौख्य जावन आमकां हाडलें म्हणून वतनाय आमी देवाल्या सांगून वताची येतनाय आमी देवा लागीं मागताची तूं सौख्य जावन आमकां हाडलें नवें देवा म्हूण एक संतोशान उसरो सोण हातपाय सोण त्या घरांत एक भारी संतोशार थंड जावन बसता पळय तशीची जिवात्मी तशीची देहा दुखून देहा भाड्या घर घून कडेर म्हणटना तागेले आश्रय स्थान खंयचें मोक्ष म्हणलें थंय वचून पावता तो थंय संतोश पावता तशी
अन्यक पळया आमगेला अभ्यासू निकेत इथे असू का म्हणाल आम निकेत आमकां स्वंत घर बांदूच पिशे घर बांदूच कितली कष्ट भोगलीच म्हणना लोन काडले आनी काडले दुसरे काडले सकड केले कडेर ते लोन भरू जायना अशी कितली की जनान स्ವಂತ घर बांदूचे स्ವಂತ घर बांदून तांणी भाडेघरा रावचे जेवो खंयचे एक बँक थ्रू जावो खंयचे एक कंपनी थ्रू जावो कसले मेळ्ळेले घर सोणात तांणी तांतू राबताची हें स्ವಂತ घर भाडे घालताची ते बँका कंत भरका न्हय ताका भाडें मेळटा हांगा फ्री फ्लॅट अलॉट जाला तांणी थंयची राबताची हें भाडेघर तें स्ವಂತ घरान तूं कोणाकी भाडें दिलें वय राबलीची तांतू भाडें घेतलें हांतू राबलीची रिटायरमेंट जालें म्हणलें की रिटायरमेंट जाता तांकां तेदना लोनूय पावत येयलें तांकां भाडेघरा दुखून सोडवायलें आनी हांनी वचून हांगेले स्ವಂತ घरा राबलें म्हूण लेखून इतले पुरे प्लॅन करतात न्हय जाल्यार परमात्मान एक वेळ आरोग्य दिनी एक वेळ आयुश्य दिनी एक वेळ चेडूं खंय लायक कामारी दुसरी गांवांत तसोची आमकां कसो की कांय ना जाल्लें तांणी आपोवन व्हेलें जालें स्ವಂತ घर बांदून तितली कश्टार स्ವಂತ घरा राबची योग ना जालो कडे घर म्हूण सांग कडेरी हें देह सोडून वतना घर खंयकी आमी खंयकी वय तशी भक्तांक केन्नाय तांणी अनिकेत म्हळ्यार तांकां घर ना आश्रय ना तिलजन तांणी कोणाला आश्रय घेवचे हांगा म्हूण परमात्माकय सांगताची निकेत म्हळ्यार परमात्माले आश्रयांत आसच्याक तांणी आशी पावता देखून भक्तांक अनिकेत म्हणचे आतां स्थिरमती ही म्हणलें कुतर्कै अचंचल ज्ञान म्हणलें कुतर्कान मन चंचल कोणा जायना तांकां स्थिरमती म्हणटाची कुतर्क म्हळ्यार कसलें आतां परमात्माले एक अपरोक्ष ज्ञान भक्ताक मेळ्ळें म्हणलें क्या तेदन परमात्माले परिपूर्ण ज्ञान तांकां मेळ्ळें आनी तागेलें स्वरूप कसलें म्हूण म्हणलें स्वरूप ज्ञानय ताका सिद्धी जालें म्हणटना ताका परमात्माला वैरी जावो जीवात्मनी परमात्माले एक जीव देव भेद म्हणटा पळय हाजे मद्दीन तूं कसले सकट ताका संशय संदेह हे पळय नश्ट जाली की परमात्माला वयर ताका दृढ बुद्धी येयली की ताका निश्चयात्मक बुद्धी म्हणटाची परमात्माला वयर एक निश्चयात्मक ज्ञान बुद्धी ताका आयली म्हूण जाल्यार तागेले मनान तूं परमात्माला वयर दृढ प्रीत येता ताका काम क्रोध इत्यादी बुद्धिविकार जायना कसले मन चांचल्य जायना तशें ताका स्थिरमती म्हूण म्हणटाची स्थिरमती म्हूण म्हळ्यार भक्ताक परमात्माले तत्वनिश्चय ज्ञानय जाल्लें वय मागीर तो ध्येयवादी म्हळ्यार खंयचे एक परमात्मा पावका तें एक ध्येय तागेलें वय पावलो तो तशें ताका दृढ संकल्प म्हूण म्हणटाची एक पंत परमात्मा ताण पावले अपरोक्ष ज्ञान पावले मागीर तो जिवनाचे परमात्मा विशया भक्तो जतनाची ताका जिवनाचे कसले कश्ट कार्पण्य तो भिना आनी रना आनी सामान्याल म्हणके आतां प्रापंचीक जन आमगेले तसले आमी दुर्बल आमकां परमात्माले वैरी दृढ भक्ती दृढ निश्चय ज्ञानानी म्हूण आसवे मनान तो चांचल्य मस्त आसता आमी कसले एक कांय ना जाल्ले म्हूण लेख्या परमात्मान दवरलेली तशी जत्ता म्हूण लेखता आमी कितले प्रयत्न करताची डॉक्टराले वताची एक शरीर वांचून घेवच्या कितले प्रयत्न करताची कितली कोर न्हू त्या शरीर वच्चे म्हूण जाल्यार परमात्मा निश्चयस म्हूण जाल्यार गेले न्हू तें शरीर वय भिताची हेजे भिताची दुख्ख पावताची सकड करता प्रापंचिक जन जाल्यार भक्तजनांक तांणी आमगेल म्हणके प्रापंचिकाल वरी तांणी दुर्बल न्हय तांणी परमात्माला वयरी दृढ भक्ती तांणी खंयचे काही भिनाची परमात्माक शरण जाताचे एकच वेळ हे शरीर गेल्लेची परमात्मान एक साधना शरीर दिता म्हूण म्हणलें एक धैर्यार तांणी शरीर सोडताची मरणा भंय म्हणलें तांकां ना कसले पापाच भंय कसले एक दुस्संगा भंय वायटा निमते आमी वायट कसं की भोगताच म्हळ्यार भंय कसले ना तांकां इथे म्हळ्यार निश्चयात्मक बुद्धी परमात्माला वयर आशिल्ले जन ज्ञान पाविल जन स्थिरमती म्हूण आशिल्ले जन तांणी पाप करयनाची म्हणटना तांकां कसले पाप मेळ्ळे पाप केलेले देखून तांणी कसं की नरकादी लोक भोगू कसले ना तांणी परमात्मा लागीं वचचे ताजे खातीर नवे गोपालदासान सांगिल्लें परमपुरुषनिन्न स्मरणेय बलविरलो दुरितके अंजेने जवनवर दंडके अंजेने म्हण हे परमात्मा तुगेलें नामस्मरण म्हणलें एक दृढ
भक्तीनं तुगल नामस्मरण करताना ताजी बल मक्काच केदन की दुरितಕ್ಕೆ ಅಂಜೇನೆ ಮಕ್ಕಸ ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ ರಾವ್ ಬಿತ್ತವೆ ನಾ तशीची जवानावर दंडके अंजेने यमा बटान म्हाका तांडून व्हेले रे हांव भिना तांणी खंय खंय व्हरून म्हाका शिक्षा दिल्या रे हांव भिना इत्या म्हळ्यार तूं मेगेल वटू आस म्हण अशी दृढ भक्ती परमात्माले आस परमात्माला वयर आशिल्ले भक्त तांणी खंयच्याकय भिनाची खाली भित्ता म्हळ्यार खंयच्याक आमगेल निमती अधर्म जतकी आम्ही कसलेची वाईट करता की म्हणलेल खातीर तांणी भित्ताची ताचे खातीर त्या दासान सांगिले कसले गोपाला उरिगे अंजे ಸಿರಿಗೆ ಅಂಜೆ ಶರೀರದ ಭಯಕ್ಕೆ ಅಂಜೆ ಪರಧನ ಪರಸತಿ ಎರಡಕ್ಕೆ ಅಂಜುವೆನಯ್ಯ म्हण उरिगे अंजे म्हळ्यार ताप ताप उरी म्हळ्यार ताप हुंसाणी उरिगे अंजे म्हळ्यार तापत्र कसो आयल्यार भिना सिरिगे अंजे म्हाका दारिद्र्य येयले म्हाका दुड्डू ना ताजे खातीर भिना शरीರದ ಭಯಕ್ಕೆ ಅಂಜೆ आदी व्याधी कसले दी ताकाय भिना जाल्यार दोन्नीक भित्त देवा परधन परसती हे दोन्नीक भित्ता विंगडाल धन विंगडाल बायलो हांकां म्हळ्यार अनिती अधर्म करच्याक भित्ता म्हूण सांगून तशी भक्त केन्नाय निश्काम जावन आसतात तांकां परमात्मा आमकां कश्ट दितवे आमकां तापत्रय दितवे म्हळ्यार भंय ना दुर्बळपणाचे भंय आसवे त्या वयना तांणी परमात्मा लागीं संपत निमगिनाची ये दी त्या दी म्हूण वर निमगिनाची आमकां केन्नाय सुख दी परमात्मा म्हूण त्या वय निमगिनाची कडेर थंय आमकां दुर्बळपण दी म्हूण जय जाल्यार निमगिताच काय तांणी कशी आमी कुंतील प्रार्थना आयकनीची परमात्मा लागीं विपदः संतु नः शाश्वत कडेरी कुरुक्षेत्र युद्ध न्ही जावन धर्मरायाक राज्यभार करूं बैसून धर्म संस्थापन करून कृष्ण तागेले स्वधामाक म्हळ्यार द्वारकेक वतना पुराय जनाक सजय म्हूण निमून कुंतीला निमगीत की तुका सजय ती सांगता की देवा म्हाका केन्नाय कश्ट दी अय्यो आत्तां इतले सकट कश्ट पुराय परिहार करून तुगेले पुत्ता सिंहासनार बसयला हांवें आनी तुमकां येदो दितल कोणेय नाची तुमकां कंटक कोणेय नाची म्हणटन तूं सुखार आसूं का कृष्णा म्हूण मेगेल्या निमका शिवाय कश्ट दी म्हूण त्या निमगीत तूं म्हूण मावळ न्हिला ता निमगीत ती सांगता की कश्ट असल्या मान्नो कृष्णा म्हाका तुगेलो उडगास येता तुका आत्तां कसो म्हणलें तूं केन्ना म्हाका उडगास करता तेन्ना हांव पावता म्हणलें न्हू तशें जावन तूं मेगेल्या येवका जाल्यार म्हाका कश्ट येवका न्हू तशी म्हाका कश्ट दी म्हूण तशी कोणे हे स्थिरमती म्हूण म्हळ्यार भक्त कशी आसताची कोणाकय कसलेय मागनाच काय तांणी दुर्बळपणाक केन्नाय भिनाच काय तांगेले इंद्रियांग वयरी तांकां एक स्वाधीन आसता आनी तसल स्थिरमती जन असले लक्षण आशिल्ले भक्त म्हाका भारी प्रितीचे म्हूण म्हणटा आतां कृष्ण सांगिल्ले विशय पुरे संक्षिप्त जावन त्या 12 अध्यायो भक्ती योगाचे कडेची श्लोका सांगता एतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धदानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः एतु धर्म्यामृतमिदं म्हणलें हांगा धर्म म्हळ्यार कसो न्ही सर्वाक आधार जावन आशिल्लो परमात्माकची धर्म म्हणचे आमी विष्णू सहस्रनामांत वृषा कपिः वृषेयात्मा म्हणून न्ही म्हणटा पळय वृष म्हळ्यार धर्म तशी धर्मू तागेलो आत्मो म्हूण म्हळ्यार वृषेयात्मा धर्मूची आत्मा जावन म्हळ्यार परमात्मो स्वयं धर्मूची म्हूण तशी वृष आ कपिः परमात्मो स्वयं धर्मूची धर्माक कृती म्हूण सांगून तशी सांगची ते परमात्माले साधन म्हळ्यार परमात्मा पावच्याक आमी कसो सकट साधन करता ताका पुरे एकक उपाय सांगला योग म्हणटाचे आमी ते पुरे धर्माची धर्म पालन करचेची मोक्षाचे साधनेक एक योग्य उपाय म्हूण सांगून भक्तांक सांगताची धर्म पालन करी म्हूण परमात्मो धर्मो म्हूण म्हणटाचे असले धर्मस्वरूपी परमात्माले प्राप्तीक कसो सकट आमी उपाय करताची ते पुरे उपाय धर्म पालनेची म्हूण सांगून तशी परमात्मा येदोळते ताण सांगिले सर्व उपाय कसो आसता पळय अंत भितर येदोळते भगवद्गीतेन तूं सांगिल्लें म्हूण इल्लें कोयत जेव्हा ह्या 12 अध्यायांत परमात्मा प्राप्तीक कसो सकट उपाय करताची कसो सकट योग करताची हें धर्म्यामृत म्हूण परमात्मान म्हणलें धर्म म्हळ्यार परमात्मान सांगिल्लें तशें जाल्यार अमृत म्हूण इत्याक म्हणलें पळया परमात्माला प्राप्तीक उद्देश जावन करचें तसले धर्म पालनात असल काम वर्ण विहित कर्माचरण म्हणलें येत न्हू परमात्मान कर्मयोगांतूय सांगिल्लें
हे धर्मपालन करच्याक तसं एक उपाय म्हणटा पळय, प्रयत्न म्हणटा पळय, ते प्रयत्नान आमी हे जनन मरण रुपाचे हे संसाराचे एक भय्या संसार सागर यो तांतू दुखून मुक्त जाताची ओपास जनन ना म्हणटना अमृतत्वाक वच्चे मोक्ष म्हळेले ताका अमृत म्हणटाचे तेची अमृतत्वा वच्चे म्हणटा पळय आमी तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय म्हाका मृत्यू दुखून अमृतत्वादी कडवरी म्हळ्यार मरण नानाशी गंचे मनुष्य जैना जनन आयली नंतर मरणाक ताका वच्चू का तश न्हू तसल्या रे मरण येवचनच म्हण जाल्यार जनन जेवचनच तसलें ह्या जनन मरणा दुखून चुक्कोन घेवचेची मोक्षोपाय म्हूण म्हणटाचे तशी हे परमात्मा प्राप्ती खातीर धर्मपालन कोरनो वर्णविहित कर्माचरण कोरनो जन्म मरण रूपी संसारा भय्य दुखून मुक्त जेवच्याक आमी अमृत जेवो मोक्ष म्हूण म्हणचे तशी आतां साधन करता जाल्यार कसो करता परमात्माले मंगलमय जावन आशिल्लें देवी जावन आशिल्लें चरित्र आयकुचकी सांगचेकी मनन करचकी हे पुराय आमकां परमात्माल साधनेची एक उपाय तव कृतामृतम तृप्त जीवनम म्हूण सांगून म्हणला पळय भागवतांत गोपिका गितेंत गोपीन पुराय देवा परमात्मा तुगेले कथामृत ऐकून आमगेलें जीवन धन्य जालें तृप्त जालें म्हूण तेची आनी कसं म्हण भक्तांक हरिनाम अमृत चितनी हरिनाम आसा पळय तेची अमृतान्न म्हणटाची नामामृत म्हणटा पळय तशी नारायणानिन नामद महिमेय सारामृत येन्न नालिकेगे बरली म्हणून पुरंदरदासान म्हणलेलें तशी नामाची एक अमृत काय हरिनाम म्हणलेलें एक अमृत भक्तांक तेंची एक अमृत खाल्लेलं वरी जाता म्हणून रामनाम पायसके कृष्ण नाम सकरे असल कितली सकडी कल्लू सक्करे ಕೊಳ್ಳಿರೋ ನೀವೆಲ್ಲರೂ म्हणून कितली सकडी पुरंदरदासान पद्य केला तशी आमकां कसं कळलें म्हळ्यार परमात्मान मोक्षोपाया खातीर सांगिल्ल्या साधना मार्गाक धर्म्य म्हूण म्हणला जाल्यार हे धर्म्य म्हणलेल्या मार्गार चमकल्यार आमकां अमृतत्व मेळटा तशी धर्म्यामृतम इदम इदम म्हळ्यार हांव सांगिल्लें तसलें ये तू धर्मामृतम तू जाल्यार ये धर्म्यामृतम इदम हांव सांगिल्लें तसलें कोण चंदरितिरी अनुष्ठाना हाडटा की यथोक्तम पर्युपासते कशी सांगलां हांवें तशीची यथा उक्तम कशी सांगलां की तशीची पर्युपासते अनुष्ठाना हाडटा की तांणी मिगेले प्रितीक पात्र जालेले भक्त म्हूण म्हणालो तो तशी आनी म्हणालो हांगा अद्वेष्टा सर्व भूतानाम तै दुखून अनिकेतः स्थिरमती म्हणलेलं तै कितली सकड भक्तांगे लक्षण सांगले भक्तो द्वेष राहित्य जवन सुका सर्व जनालांतो मित्रत्व सुका भक्तो कारुण्यमय जवन सुका भक्ताक ममत म्हणेल ना तो निर्मम ताक अहंकार ना तो निरहंकार सुख दुःख असले हर्ष अमर्ष मान अपमान असल द्वंद्वांतो ताक समत्व अस तो क्षमा गुणाचो ताका आर्च वस तो कसल मेळ्ळे तांतू तृप्तिरी संतुष्ट मनोभावेन आसूचो असल पुरे गुण आसुका भक्तालांतू मात्र न्ही परमात्मो सर्वोत्तम म्हूण म्हणलेले ज्ञान हें सुका ते ज्ञानान परमात्माले सेवा इत्यादी सकड करचे भक्तच पळय तोच म्हाका प्रितीचो म्हणलं मात्र हांगा एक ताणें विशेष गुण सांगले कसले श्रद्धदाना श्रद्धा म्हळ्यार कसो तसल्यार परमात्मो आस परमात्मा आमकां राखता परमात्मान आमकां पळोवन घेवचें ताणें आमकां प्रेरण करचें ही आस्तीक बुद्धी म्हणटाची देवरू ಇದ್ದಾನೆ ದೇವರು ಇದ್ದಾನೆ ಶ್ರದ್ಧೆಯೊಳಿದ್ದವಗಿದ್ದಲ್ಲೇ ಹರಿ ಬುದ್ಧಿಗೆ ಗೋಚರವಾಗುತ್ತಾನೆ कोण श्रद्धेरी परमात्मा असं म्हणलें की तो तांगेल्या मनांतू प्रत्यक्ष जत्ता म्हूण सांगून तसलें हांगा श्रद्ध म्हळ्यार कसं न्ही ನಂಬಿका म्हणटा पळय आमी मस्त देवा नमगताची त्या श्रद्ध न्ही त्या नंबीक मात्र नंबीक पूण आमकां व्यर्थ जाता म्हळ्यार कसं जालें एक आमी मस्त देवा नमगता म्हळ्यार एक व्हड कश्ट आमकां दिल्ली म्हूण जाल्यार देवान आमकां देवाला वयरची नंबीक पुराय वता जाल्यार श्रद्ध पळय त्या वचना कशी पळय चेरडाक अवसूल वयरी श्रद्ध सुचकय लग्गी घरकडचे माये वयरी त्या चेरडाक नंबीक सुचके कशी म्हळ्यार एक दीस लागीं घरकड चमकल म्हणलें की खावची वेळ तिगेल चेरडवांक खावच्या दितना ती हांव साकाय बसयता खावयता
तशी गरकडे येऊन अवसल्या सांगता ती माय बारी चांगी अम्मा म्हाका आजी खावचे दिले ते चिरडा खावचे शिवाय विंगड कसले गोतना चॉकलेट दिल्या कुशता आईस्क्रीम दिल्या कुशता हेर दुसरी त्याची वेळा वता तिने कसं की तिगेल चेडवा म्हण दवरलें आईस्क्रीम दिलें आनीक दीस वता चॉकलेट दिलें मागीर तिका दिसलें ह्या चेडवा हांव केन्ना न्हय मिगेल चेडवा खावच्या दितना येता मू हांव तांकां म्हूण हाडलेलें ह्याक वांटो करून दिवका मू तिकाच केस वार्ता येयलो चारय दीस वतना तिणें दोळ गुरकूर आयलें न्ही दोळ्यान दोळ गुरकान बिश्टान पेटयलें कय जेल्वे त्या चेडवाक तिगेले वयर एक नंबीक वाडील पळय विश्वास वाडील पळय ते गेले ना बाई माई जोरेस म्हण ताका दिसलें तेची आवसू ती मारो ती बिश्टावो ती कसले दंडन दिवो कसले कोरा उपास वचून त्या आवसूक पोटोन धरता ते वय लागीं घरकडचे मायेन एक दीस दोळ गुरकान बिश्टायल्यार मागीर ते बिलकूल चेडूं त्या घरकड पांय दवरना जाल्यार आवस कितले मारो कितले दंडन दिवो कसले कोरो उपास येवन ते अम्माक पोटोन धरता हें श्रद्धा तशी देव आमकां कश्ट दिल्ले म्हूण जाल्ली कुडले आमी देवा सोडली बे तेदना ते देवाला वयर आमकां नंबीक मात्र आशिल्ले म्हण जाता तेचे देव आमकां कितले कश्ट दिवो कसले जेव आमी देवाला वयरचे विश्वासू सोणाचे तेदना आमकां देवाला वयरी श्रद्धस म्हण जाता हें श्रद्धेक न्ही नंबिके आसूचे परस्पर एक व्यत्यास तेचे कितले कश्ट आयल्यार परमात्माला वयरी श्रद्धा आशिल्ल्याक परमात्माले निरंतर ध्यान करकय जाता परमात्माला सेव करकय जाता द्वेष राहित्य जावन आसचें वैराग्य युक्त जावन आसचें परमात्माला भक्ती आस पळय त्या भक्ती कोणा आस तो भक्त म्हाका प्रितीचो म्हूण सांगून कृष्णान म्हणलें हांगा कृष्ण तागेले भक्ताले वयर आसुका जाल्यार सर्व गुण सांगता तशी हांगाक एक भक्ताल वयरचे गुण सांगून भक्त जाल्ले जन मिगेल प्रितीचे तांणी कडेर म्हणटन म्हाका पावताची म्हूण सांगून मोक्ष साधनेक भक्ती मार्ग भक्ती योगय एक उपाय म्हूण सांगून परमात्मो हे अध्यायांत अर्जुना सांगता हांगाक 12 अध्याय जाल्लो ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः समाप्तः सम्पूर्णः श्रीकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता 12 अध्याय हंगाक जाल्ले संगीत सले हे गीतामृतधारा परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता श्रीकृष्णार्पणमस्तु।